डॉक्टर अनिरुद्ध धर्माधिकारी यांच्याकडून 12वी सायन्सचा बॅचचा शुभारंभ। नाशिकच्या सावरकर नगर सातपूर येथे DSP युनिक अकॅडमी तर्फे 11वी आणि 12वी सायन्स विद्यार्थ्यांसाठी नवीन बॅच सुरू झालाय। या बॅचचा शुभारंभ शनिवार दिनांक 8 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी 10 वाजता साईबाबा हार्ट इन्स्टिट्यूट अँड रिसर्च सेंटरचे संचालक डॉक्टर अनिरुद्ध धर्माधिकारी यांच्या हस्ते झालाय। फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स, बायोलॉजी हे सर्व विषय या ठिकाणी शिकवले जाणार असल्याची माहिती DSP युनिक अकॅडमी संचालक प्रोफेसर धनंजय भामरे यांनी दिली आहे। यावेळी डॉक्टर अनिरुद्ध धर्माधिकारी यांनी विद्यार्थ्यांना उत्कृष्ट शैक्षणिक मार्गदर्शन केलंय। विद्यार्थ्यांनी ॲडमिशनसाठी दुसरा मजला बोलकर मॅजेस्टिक कमर्शियल कॉम्प्लेक्स मॉल हॉल जवळ सावरकर नगर सातपूर नाशिक DSP युनिक अकॅडमीला ब्रांचला संपर्क साधा। नमस्कार, मी ज्ञानेश्वर युवराज पाटील। मी DSP युनिक अकॅडमीमध्ये आताच 11वी सायन्सला आहे। आताच नुकते आमचे 12वी सायन्समध्ये पदार्पण झालेले आहे। जर तुम्ही 10वीला कुठल्याही शाळेत असाल आणि तुम्हाला 11वी सायन्सला ॲडमिशन घ्यायची असेल तर मी तुम्हाला एक बेस्ट असा क्लास सांगतो, तो म्हणजे आमचा DSP युनिक अकॅडमी। DSP युनिक अकॅडमी ही आपल्या सातपूर कॉलनीत मौले हॉलजवळ आहे। DSP युनिक अकॅडमीला जर तुम्हाला सायन्स घ्यायचं असेल तर एकदा अवश्य भेट द्या। हाय एव्हरीवन, मी साक्षी। आज आपण जे DSP युनिक अकॅडमीमध्ये प्रोग्राम घेतला ती म्हणजे एकदम बेस्ट आहे। तुम्हाला जर 10वी नंतर कोणत्या जर प्रश्न असेल कोणत्या फील्डमध्ये जायचं कसं जायचं तर तुमच्यासाठी एक बेस्ट पर्याय म्हणजे DSP युनिक अकॅडमी आणि तुम्ही इथं नक्कीच भेट करा। इथला रिझल्ट आणि इथले तुम्ही इन्फ्रास्ट्रक्चर बघून तुम्हाला एकदम खूप आवडेल। तुम्ही एकदा नक्की या आणि DSP युनिक अकॅडमीला भेट द्या। इथला जर तुम्ही रिझल्ट बघितला, आत्ताच माझा रिझल्ट लागला आणि मी 91% पाडून DSP युनिक अकॅडमीमधली टॉपर आहे। तुम्ही मी करू शकते तर तुम्ही नक्की करू शकता। तुम्ही एकदा नक्की या आणि DSP युनिक अकॅडमीला व्हिजिट करा। थँक्यू। गुड मॉर्निंग एव्हरीवन, माझे नाव समृद्धी गौरव काहिरे। मी आता 12वी सायन्सला जाणार आहे। तुम्ही जर 10वी नंतर बेस्ट फील्ड तुम्हाला निवडायची असेल, सायन्स फील्ड तुम्ही जर निवडत असाल तर एक बेस्ट ऑप्शन म्हणून मी तुम्हाला सांगेन सातपूर येथील DSP युनिक अकॅडमी। जसं इन्फ्रास्ट्रक्चर, जसं शिक्षण, टेक्नॉलॉजी तुम्हाला कॉलेज रोड, जेल रोडला बघायला भेटतात, ते पण खूप मोठ्या फीजमध्ये। तर तुम्हाला इथं सातपूरमध्ये ते अवेलेबल होत आहे। तर मी तुम्हाला नक्कीच सांगेन की तुम्ही आमच्या DSP युनिक अकॅडमीला भेट द्या आणि त्यांचं इन्फ्रास्ट्रक्चर बघा। मी तुम्हाला विनंती करेन तुम्ही या। धन्यवाद। गुड मॉर्निंग एव्हरीवन, माय सेल्फ अस्मिता पारे। आय एम फ्रॉम DSP युनिक अकॅडमी। मी DSPला 11th सायन्स क्लास लावलेला आहे। आत्ताच आमच्याकडे अनिरुद्ध धर्माधिकारी सर येऊन गेलेले आहेत। तर माझ्या 10वीच्या मुलांना हेच आव्हान आहे की DSP युनिक अकॅडमीमध्ये अजूनही अशा वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज होतात। तर तुम्हाला सर्वांना हेच सांगण्यात येतं की 10वीच्या मुलांना की जे कोणी सायन्स घेण्यात एक्साइटेड आहे तर त्यांनी नक्कीच DSP युनिक अकॅडमीमध्येच ऍडमिशन घ्या। तर धन्यवाद। आणि परमेश्वरचरणी प्रार्थना करतो की त्यांना उज्ज्वल यश मिळावं। शरीराची हानी होते, आपल्या कुटुंबाचं नुकसान होतं आणि अर्थातच आपलं वजन जे आहे ते आपल्या उंचीच्या जे सरांनी आपलं मार्गदर्शन दिलं, आपलं खाणं पिणं कसं असावं, आपलं म्हणजे जास्त जागरण नसावं किंवा आपल्याला व्यसन कोणत्या प्रकारचं नसावं हे सरांनी आपल्याला सांगितलं। त्याच्यावर उद्या काय परिणाम होतात आणि त्याबद्दल सरांनी सगळ्या गोष्टी माहिती सांगितल्या। आणि सरांनी डॉक्टरेट पदवी ही तर त्यांच्या वयाच्या 25व्या वर्षी पूर्ण केली। त्यांचे मी खूप धन्यवाद करतो, आभारी आहे। आणि सांगू इच्छितो की आपण सरांचं मार्गदर्शन घ्या। सरांनी कसं त्यांनी कोणत्या परिस्थितीतनं कसे शिकले आणि त्यांनी आज कुठपर्यंत त्यांनी मदत मागलेली आहे ह्या गोष्टी मला विद्यार्थ्यांना सांगायचे। आणि एक गोष्ट विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवा, वेळ घ्या। प्रत्येक गोष्ट मोठं होण्यासाठी ही वेळ महत्त्वाची असते। आज मी उदाहरण सांगतो, विमान बनवायला कमीत कमी 1-1.5-2 वर्ष लागतात। ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक।